ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी राजे यांचं अतिशय सुंदर शिल्प हे पुणे महानगरपालिकेने छत्रपती संभाजी राजे उद्यानामध्ये तयार केलं. कदाचित महापौर मला सांगत होत्या की देशातलं सगळ्यात उंच अशा प्रकारचं शिल्प असेल आणि या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहितायत अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते. आणि ब्रजभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिताना त्यातले 10 प्रमुख श्लोक हे या पुतळ्याच्या बाजूला अंकित करण्यात आले आहेत. आणि हे महत्वाचे याकरता आहेत की त्या माध्यमातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. शहाजी राजेंचं व्यक्तिमत्व त्यातनं आपल्याला समजतं. तेव्हाचा रायगड कसा होता हे आपल्याला त्यातनं समजतं. त्या काळची समृद्धी काय होती हे आपल्याला समजतं. त्यावेळेचं ज्ञान काय होतं हे आपल्याला समजतं. म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना हा त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजेंनी लिहिलेला आज या पुतळ्याच्या निमित्ताने अंकित करण्यात आला आहे. आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे.